सध्या मी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आहे आणि इथे उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे। त्याची जय्यत तयारी इथे सुरू आहे। आमच्याबरोबर शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे आहे। शीतलजी, उद्या 2 दसरा मेळावा होणार आहेत। खरा दसरा मेळावा कोणाचा आहे? माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी जी शिवसेना आहे, ज्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा मेळावा हाच खरा हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा मेळावा आहे। खरं तर तिथे जो मेळावा होणार आहे त्याला दसरा मेळावा म्हणावा का, हा माझ्यासमोर प्रश्न आहे। कारण त्यांचा आणि पक्षाचा काय संबंध आहे? त्यांच्या पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे त्यांच्या पक्षाचं, ज्याची स्थापना 3 वर्षापूर्वी झाली आणि हिंदुत्वाचा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे। त्याच्यामुळे तो दसरा मेळावा नाही आहे, तर तो हिंदुत्व विसरा मेळावा असणार आहे। तुमच्या इथे जे तयारी सुरू आहे, किती लोक येऊ शकतात, काय अपेक्षा आहे आणि सर्वात महत्त्वाच्या की महानगरपालिका निवडणूक येणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा मेळावा खूप महत्त्वाचा मानले जात आहेत। काय भूमिका मांडू शकतात शिंदे साहेब? खरं तर एक लक्षात घ्या की हा मेळावा ज्या पद्धतीने होणार होता, ज्या पद्धतीने आम्ही प्लॅन केला होता, तसं न करता आज गेले 8-10 दिवस मराठवाड्यामध्ये जे शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे आमच्या बळीराजाच्या डोळ्यातले अश्रू आहेत, ते अश्रू पुसण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी बांधावर जायचं आणि त्यांना मदत करायची आहे। त्यांनी मेळाव्याला यायची गरज नाही आहे असं माननीय शिंदे साहेबांनी काल सांगितलेलं आहे। कारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा आमचा मूलमंत्र आहे। त्याच्यामुळे फक्त मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधून म्हणजे ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली, पालघर येथूनच शिवसैनिकांना इथे येण्यास सांगितलं आहे। त्याच्यामुळे जवळजवळ 50,000 ते 60,000 शिवसैनिक इथे येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि हा मेळावा खूप मोठ्या प्रमाणात न करता त्याचं स्वरूप आम्ही छोटं केलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांना करण्याचे साहेबांनी आदेश दिलेले आहेत। पण तुमच्या ठिकाण बदलल्यानंतर टीका होत आहेत। ठाकरे गटाचे जे टीजर आहेत ते नवीन टीजर आता काढले आहेत। त्यांनी सांगितले ते टीजरमध्ये असं म्हटलं आहे की जे शिवाजी पार्क शिवतीर्थ आहे ते खरा हिंदुत्वाचा शिवतीर्थ आहे। हिंदुत्वाचा आणि उबाठाचा काय संबंध आहे? त्यांनी हिंदुत्व केव्हाच सोडलेलं आहे। जेव्हा ते सोनिया गांधींच्या पायावर जाऊन त्यांनी नाक घासलं तेव्हाच त्यांचं हिंदुत्व सुटलेलं आहे। त्याच्यामुळे तो हिंदुत्व आणि उबाठाचा काही संबंध नाही। उद्या त्या मेळाव्यामध्ये फक्त टोमणे असणार आहेत, हिंदुत्व विरोधी भूमिका असणार आहे। कारण त्यांच्यासाठी शिवसैनिक, हिंदुत्व हे महत्त्वाचं नाही आहे। त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ती सत्ता आणि सत्तेसाठी जे जे करण्यासारखं आहे ते करणार आहेत आणि ते करतायत। संजय राऊत यांनी असा टीका केली आहे की एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत, त्याच्यावर काय? संजय राऊत, तुम्ही स्वतःला कोण समजता हे सगळ्यात पहिली भूमिका आमची ही आहे की तुम्ही स्वतः कोण आहात? अहो, जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा तुम्ही कुठेतरी नोकरी करत होतात, जिथे तुम्ही बाळासाहेबांच्या विरोधात लिखाण करत होता। त्या तुमचा आणि शिवसेनेचा पहिला काय संबंध हे तुम्ही सांगा। त्याच्यामुळे पत्राचाळीमध्ये जे स्वतः आरोपी होते त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न अजिबात करू नये। तुम्ही आज ज्या पद्धतीने शिवसैनिकांचं खच्चीकरण करत आहात ते बघून आत्तासुद्धा तुम्ही जेव्हा आपण बोलतोय तेव्हासुद्धा उबाटातले अनेक शिवसैनिकांचा प्रवेश मुक्तागिरीवर साहेबांच्या हस्ते चालू आहे। त्याच्यामुळे रोज प्रवेश चालू आहेत, रोज तुम्हाला सोडून लोक येत आहेत, तरीसुद्धा तुमची जी रोजची जी टकळी आहे ती थांबत नाही आहे। तेव्हा मला विनंती आहे की यांचं मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीवर मीडियाने सुद्धा फार लक्ष देऊ नये। उद्या शिवतीर्थवर जे मेळावा होणार आहे त्याच्यामध्ये एक नवीन युतीची घोषणा पण होऊ शकतात। जर घोषणा झाली तर त्याचा परिणाम काय होणार येता जे निवडणूक येणार? एक लक्षात घ्या की सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काही करून मुंबईची सत्ता पाहिजे। कारण मुंबई ही त्यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांची काय परिस्थिती आहे आपण बघताच। महाविकास आघाडी अस्तित्वातच आहे का हेही आता समजत नाही आहे। त्याच्यामुळे त्यांना कल्पना आहे की आपण एकटे ही सत्ता काबीज करू शकत नाही। त्याच्यामुळे रोज उठून ते एक वाडगं घेत आहेत आणि प्रत्येकाकडे आमच्याशी युती करताय असं करत फिरतायत। मनसेबरोबर मनसेने अजूनही याच्यावर काही भूमिका घेतलेली नाही। इनफॅक्ट राजसाहेबांनी तर हेही सांगितलं जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा आम्ही आमची भूमिका जाहीर करू। परंतु यांना इतकी घाई लागलेली आहे कारण त्यांना माहिती आहे कुणाचा तरी हात पकडल्याशिवाय आपण सत्तेवर येऊ शकत नाही आहे। कारण जी आत्ताच विधानसभा झालेली आहे त्यामध्ये त्यांची जी धुळधाण उडालेली आहे आणि खऱ्या शिवसेना कुठली आणि खरे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्यावरच महाराष्ट्राचा विश्वास आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं काही खरं नाही हे त्यांना माहिती आहे। म्हणून सतत जी गळती त्यांना लागलेली आहे, ज्या पक्षाला ती गळती लागलेली ती थांबवण्यासाठी रोज नवीन उठून हे घोषणा करत असतात। महापौर कोणाच्या बसणार आहेत? महापौर 100% महायुतीचा बसणार आहे हे नक्कीच आहे।
कारण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जी कामं विकास कामं सुरू आहेत, मग ते रस्त्यांचं काम असेल, मग ते कोस्टलचं काम असेल, मेट्रोचं काम असेल, जी कामं चालू आहेत, मुंबईकर खरोखर आनंदित आहेत आणि त्यांनी हे विधानसभेला दाखवलेलंच आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनलाही ते दाखवतील की आमचं मत हे नेहमीच महायुतीबरोबर राहणार आहे, प्रगतीबरोबर राहणार आहे. हे टोमणे सम्राट फक्त हास्यजत्रा करू शकतात. खूप खूप धन्यवाद तुमच्या. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सिंग नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.